नमस्कार मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते एका नव्या व्हिडिओमध्ये। तुमका प्रश्न पडला असता हा मराठीतून मालवणीत कसं इलो, तर विषय तसा आणि व्हिडिओ पण तसाच। आपण आता जाणार आहोत कोकणात। कोकण म्हटलात की थैसर धार्मिक महोत्सव भरपूर इले। आता धार्मिक महोत्सव बरोबर गेल्या 10 दशकात थैसर कासव संवर्धनाचा जो महोत्सव असता तो मोठ्या पद्धतीने साजरा केला जाता। सो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याला एक विस्तीर्ण असा मोठा किनारा लाभलेला आहे आणि त्या किनाऱ्यावरती या काळात म्हणजे फेब्रुवारी ते जानेवारीच्या या काळात अनेक कासव मादी या किनाऱ्यावर येतात आणि आपल्या असंख्य अशा पिल्लांना जन्म देतात आणि त्या पिल्लांना वन खात्याच्या वतीने किंवा प्राणी संवर्धन खात्याच्या वतीने या ठिकाणी सांभाळलं जातं आणि त्यांना या महोत्सवाच्या दरम्यान पुन्हा मोठं झाल्यानंतर पाण्यामध्ये सोडलं जातं। तर एकूण हा सुंदर असा महोत्सव सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सर्व किनाऱ्यावर केला जातो। आमच्या सिंधुदुर्गामध्ये म्हणजे माझं जे गाव आहे वेंगुर्ला गावात वांगणीमध्ये हा महोत्सव सावंतवाडी संवर्धन खात्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतो आणि तोच महोत्सव काल पार पडला। तर मी तुम्हाला तिथेच घेऊन जातोय आणि तुम्हाला दाखवतो की हा महोत्सव कसा पार पडला। बघून व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आनंद येईल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करू विसरू नका। बाबाजी पुढे जाऊ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।